लाचखोर उपजिल्हाधिकारी विनोद खिरोळकर अखेर निलंबित झालेले आहेत। चौकशीमध्ये KM या एजंटचं नाव सुद्धा समोर आलंय। KM एजंट कोण याचा तपास सध्या पोलिसांकडे सुरू आहे। पुन्हा एकदा जाऊयात आमचे प्रतिनिधी सचिन जिरे यांच्याकडून अपडेट घेण्यासाठी। सचिन, आता नेमकी काय कारवाई करण्यात येणार आहे? निलंबित तर झालेले आहेत, आता पुढचा तपास कसा असेल? श्रद्धा, गेल्या काही दिवसांपासूनच आता अटक होते आणि त्यांच्याकडून माहिती घेत होते। आता पोलिसांचा जो पथक आहे तो एक चौकशी करीत आहे आणि त्यामध्ये लाचलुचपत प्रतिबंधक विभाग देखील चौकशी करत आहे आणि यांनी जे व्यवहार केलेले आहे जमिनीचे प्रामुख्याने त्याची चौकशी केली आहे। त्यामध्ये एक नाव जो समोर येतोय तो नाव आहे KM म्हणून। हा एजंट आहे, हा एजंट होता आणि हाच एजंट कोण आहे, याने कोणत्या कोणत्या प्रकरणामध्ये व्यवहारामध्ये हस्तक्षेप केलेला आहे याची देखील माहिती पोलीस मिळवत आहे। जर हा KM एजंट जो समोर आला तर मोठ्या प्रमाणात जी व्यक्ती आहे ती समोर येईल। आपण या सर्व प्रकरण जर पाहिलं तर खिरोळकर यांच्या कार्यालयामधून एक चिठ्ठी या KM नावाच्या एजंटाला जायची आणि हा KM नावाचा एजंट या सर्व प्रकार हँडल करायचा अशी देखील माहिती समोर आलेली आहे। यामध्ये कॉल रेकॉर्डिंगचा देखील एक महत्त्वाचा भाग आहे, ज्याचा तपास लाचलुचपत प्रतिबंधक विभाग करत आहे आणि यानंतर त्या कॉल रेकॉर्डिंग तपासल्यानंतरच नेमकं हे समोर देखील येणार आहे की या प्रकरणामध्ये फक्त खिरोळकर आणि त्याचा सहकारीच होता की मग कार्यालयातील अजूनही काही कर्मचारी अधिकारी यामध्ये सामील आहे। या सर्व गोष्टी आता समोर येणार आहे तपास। हो सचिन, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।